तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. शुभ सकाळ. सकाळी बघा एकदम मस्त वातावरण आहे आणि पक्ष्यांचा किलबिलाट इतका सुंदर कानावर पडतोय, इतकं मस्त वाटतंय, मन अगदी रिलॅक्स होऊन जाते. सकाळ सकाळ देवीच्या मंदिरात, दूरवर आहे मंदिर पण सकाळ सकाळची गाणी छान ऐकायला येतात. 1 तास झालं कंप्लीट. मी सगळं अंगण झाडून काढते आणि झालं आता अंगण सगळं स्वच्छ करून झाडून काढलं. आणि गट्टू बघा, मी जिकडं झाडाल तिकडं 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 जाऊन झोपायचा. कशा शिफ्टे आलं होते का रे? हां, आगाऊ कुठला. मी बोलायची बंद झाली की शेपटी बंद करता लगेच आलं होतं बघा मी बोलायला लागले की. तर आता आपल्याला गाईची धार काढायची, त्यांना वैरण टाकायची आणि मग बाकीची कामं बघू. आणि सगळ्यात मेन म्हणजे आज मधमाशा दाखवते तुम्हाला. मधमाशा कामाला लागलेत बरं का आपल्या. पराग ही व्यवस्थित आणायला लागलेत. पराग म्हणजे त्यांचं अन्न, मध आणि पराग ही व्यवस्थित आणायला लागलेत. आयुष्यात मला दाखवते थांबा. हो का, पराग घेऊन गेली माशी. त्यांच्या पायाला पिवळं पिवळं असं पराग दिसतंय बघा. काही मध आणतात, हे काही अजून एक गेली अशा पराग घेऊन येते ते. तिने पण पराग आणले, असे पराग आणायला लागले, छान कामाला लागले. आणि हे फक्त सकाळ सकाळ कामाला लागतात. 5:30 वाजला की एक 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 माशी निघायला लागती. आणि अजून पण दिवस उगवलेला नाही, तुम्ही बघू शकताय. तरीसुद्धा माशा कामं किती छान करतायत बघा. ऊन झालं की ह्या माशा कामं करत नाही त्या. आणि आज घरात डब्याचं काम आई करते. आई आज म्हणली तू बाहेरचं झाडून काढ सकाळ सकाळ आणि मी घरातलं काम बघते. चला काय करते बघू. कट्टा साफ करून, हो कट्टा साफ करून घेतला वाटते ना. काय झाडाचं तवर धुलं. काय करते मग आता? भांडे घासले होते तो आता किचन कटा धुला. पीठ मळून घेते. भांडे घास वाटत नाही ते घासलेली सवयच नाही घासायची, त्याला दिवस झालं म्हणून तो बी घासून दे नाही. मग आता उठले तो चला झाडून काढायचं तर आंघोळ केली. आमचं काम नाही त्यामुळे उगाच कामाची सवय खुरपा जात होती रानात तिथं. चल की मग आता आपण बी जाऊ खुरपायला. काय काळ्या रंगा ढेकळं खुरपते. अगं आमची नारळाच्या झाडाची आई लय आली ती खुरपायला. चल आता खाऊ दे येसावं. मग कशी म्हणते काम नाही, आता आली तर बस की शांत. लेकरांना 2 चपात्या करावं म्हणलं. आपल्याला नको काय, मला भाकर पाहिजे. मला बी नाही पीठ नको लय मळू. चपाती आवडत नाही मला. नाना जेवायला आणायला लावली. आणली का? बरं केलं. भेंडी करायची. मी तू कर बाहेर लेकरा डब्याला भेंडी. त्यांना 4 चपात्या करते. बरं बरं. ते कसली खाजून लेकरासने करायची खराटा आणि झाली. नाही खाते ती पोरं, त्यांचं काय नसते. बरं चालेल. तुला डबा देऊ का पिठाचा मग? दिलं तेवढं मला उचलत बी नाही बघ. आपलं बसल्या जागेला आपलं 4 चपातीच करीत माहिती. 4 भेंडीची भाजी झाकून ठेवली. इकडे चपाती झाली. लय पारुषा चल उठ, दार काढून घ्यायची या. तर ते कुत्र काय करताय रे तिकडे गेलं पळून. दाव आहे का तिकडे दाव? आता दूध काढत नाही आम्ही 10-15 दिवस झालं. 15 दिवसातनं फक्त एकदाच दूध काढलं होतं. आणि त्यामुळं गाई आम्हाला जरा त्रास देते धार काढताना. अर्धा तांबे फक्त आपल्याला लागेल एवढंच आम्ही दूध काढतो, बाकीचं सगळं दूध वासरालाच पाजतो. आता वासराला पाजायचं आलं. चला पोरांचे डबंही भरायचेत. झालं पिलू वेण्या घालायचं. चला घ्या. बाईला टेन्शन येतं आजी इथं आल्यावर.
चपात्या फक्त मी इथं खाली मग कसल्या चपात्या करून ठेवले ते 5 मध्ये आहे. मग एखादी होती जागा हो. नाही नाही. नाही तुला काय खायची तुला अर्धी खायची का अर्धी न्यायची का नाही आता कसं काय वाटते तुझ्या एवढे 2 चपात्या खावा लागते ते चपाती लई किरकिर करते बघ खायला दोघांचे दोघं खात नाही ती. आता कसं काय आता कोर्टाच्या पुढं बसला बरं का तुम्ही. बस एवढे खान जा राहू दे राहिलेलं त्या काय ते कुत्र्याला टाकते अरे दे नको दिकी नको जा त्याला बरं वाटलं तेवढीच खाऊन जायला असं वाटलं होतं. अगं उशीर राहते अजून शिळक राहते आणि तू संध्याकाळी डबा काढून तुझा वास येते डब्याची तसंच करतो बघ त्याला किती बी सांगितलं तरी कधी काढतो. हात मला काय केलं डबा पुसायचा वाला आहे का डबा जरा एक पेपर टाकले आपलं ते मी पुसावं लागत ते आता घासलाय बघितला डबा त्याने माझ्याकडे दररोज बघतो मग दोघाला 5 चपात्या करायच्या आणि तेवढ्या खाऊ घालायच्या तसं घ्यायचं नाही असं घ्यायचं असं नाही करायचं असं घ्यायचं जेवण कात्रीत जेवण धरून ये बघा 5 बोट तोंडात गेली पाहिजे ते बोट काढ नका अगं तसं त्याच्यासारख्या पोराने 1 चपाती दुधासंग काला करून खावी लागते आणि 1 चपाती भाजीवर खावी लागते रडायला तेवढं येतं बांधून लावून बहिणीसंग बांधणं करून खायला काय येत नाही तसंच जाते का अजून बट कुठं केलं असं घ्यायची नाही चपाती जेवताना. चला पोरांची जेवण चालू आहे गाडी येईल आता. मी गाईसने वैरण टाकून घेते. डबा पुसायला ते डबा मी गाईंला वैरण टाकायला बाहेर आलती पण म्हणलं वैरणीच्या आधी पाण्याची लाईट आहे पटकन पाणी भरून घ्यावं नाहीतर उन्हाळ्या दिवसाचं पाण्याचं लय ताप होणार आहे. गाईंचं पाणी भरायचं आहे आपलं बाहेर पाणी आपलं वापरायचं पाणी संपलेलं आहे वरी लावायचं आहे. मोटर चालू करून घेते पाणी भरून घेते आणि नंतर गाईंला वैरण टाकते. आणि टाईम आत्ता झाला आहे 7:30 सकाळच्या आणि गुट्टूने पायपा रस्त्यावर आणून टाकलं. पाणी चालू झालंय पोरांची गाडी आली. उरका रे उरका चला. नारळाचं घस बघा आपलं असं वाटतंय का नाही खरंच नारळाचं घस आहे तर नारळाचं घस नाही ते भोपळं अडकवलं त्याला. आणि एवढं ऊन पडलंय आता 11:30 वाजलेत. गाईंना पाणी पाजून सावलीला बांधलं. इतकं ऊन पडलंय भयानक असं उन्हाकडं आणि बाहेर अजिबात बघायला नको वाटतंय. इतकं भयानक वाटतंय बघायला तर नुसतं झळ्या घरात सुद्धा लागायला लागतात इतकं ऊन आहे. तर झाली कामं सकाळची सगळी निवांत. आता थोडं आराम करायचा नंतर दुपारनं बघू अजून काय काम आहेत. हे स्टूलावर टाक इथं वाळतेले की आम्ही चाललोय मधमाशांकडं. गाईसनी वैरण टाकले आता दुपारनं. आईची कामं चालू आहे ते आज एकदम रिलॅक्समध्ये आहे. मी काय काम केलं नाही सकाळपासून फक्त अंगण झाडलं आणि गुरं बघितलं. होय जुनं वाळ काढून सुट्टी किंवा जाईल वाऱ्याने कुठं टाकायची ओलं आहे टाक त्याच्यावरच टाक बाकीचं वाळते. राहिले ते झोपली मला झोप बी ना बाया काय करावं मग आपलं म्हणलं धुणं तरी काढावं. उन्हाचं नाही लईच कस तरी वाटतंय. मग काय झोप बी घरात बी लागत दम निघाना बाहेर बी दम निघाना म्हणलं आपलं धुणं तरी बाहेर काढावं. ऊन लागतंय लय आतमध्ये उकडतंय. हं. भाजी निवडून ठेवली कपडे वाळू घातली कपडे काढली सगळंच काम केलं. आज स्वयंपाक केला सकाळचा भांडी घासली निवांत आहे मी आज. 5 चपात्या केल्या की झालं. काय का असं ना पण ते 5 चपात्याला काय ग विचार लागला. बापू आमचा इकडे मधमाशांचं बघत बसलाय. काय म्हणते त्या लागल्या कामाला रे. ऊनच आहे अजून अगं आता बाहेर नाही येत नाही ते बघायचं काय वरी काय चालू केलंय नको बाबू मला बघायचं. नको पाणी आणून वर घातलं पाणी कमी झालं. काय ते मधमाशा ग होय हा बघितलं नाही ते आजीनं. आजी लय नाही बेवडते बाबा बघितलं मी का बघू तर चावतेल्या होय खूप मधमाशा तिथनं दिसतंय काय एक येतं बस. ही एक वाट आहे इथे एवढी त्यांना छोटीशी वाट ठेवलेली आहे बाकीचं सगळं पॅक तिथनं दिसतंय का येते ते तो खाय का उडली. सकाळ लय काम करते ते आता इदुळा नाही अजून दिवस मावाचा नाही लय बाहेर काम करते होय. हा त्याला खाली का मुंग्यासाठी फुलं आहे काय हा पाणी भरून ठेवले भांडी पाणी वाटायचं पाणी वाटायचे की ओतलं होतं की सकाळी आटले जरा अर्धा झाले. जरा मोठं मागे ठेवायचं का नाही बरं
नाही लय मोठ्या म्हणलं की पुन्हा मासेच पडते ते त्याच्यात. आई हं. उघडायचं तुला याडच लागलंय का? मला बघायचं ते काय करते ते सांगितलं किती दिसायचं रे बापू. ते वरनं बघायचे म्हणते. हा, उघड उघड उघड. दिसतं का वरनं? हा तुझा पलीकडल्या बाजूला दिसतंय त्याचा की तू बी बापू मला बघायचं आहे रे. जा ये पलीकडं हा. आता चावतेला म्हणा माश्या. तोड माझं. काय आहे तर? आजी किती लांब उभा राहिली बघ बापू. बाप्या लय सावकाश हा. उघडते झाकण. ह्या झाकणाचं काय नाही, आतमध्ये एक झाकण आहे. आ ये जरा पुढं आहे म्हणजे दिसत. पडलंच नाही दिसल्या का हे? अगं आता ही आजात आजात बघा आता. आजात बघा कुठवर आलं आपण बी बघू की. आजात काढ हो का अशा माश्या इथं केलं आहे की पुढे तयार चालू आहे की अरे. चालू मस्त आहे. चालू आहे चालू आहे काम चांगलं. पेट्याच असल्यावर नाही ते घ्या. हा लागलं. ए ठेवा झाकून. बापू जा. बापू जा. झाकून ठेवा. बघितल्या त्या चांगल्या काम करते त्या. आणि झाडून घे किती. हा तसं झाड. मग याला खडं वाढत कडे. नाही नाही माश्या मारतील की. तसलं काय नसतं करायचं. पाणी म्हणून तर ठेवलंय ना खाली. पाणी होत बापू. हा पाणी आहे. उन्हाळ्याने पाणी आटतंय उन्हाने ग पाणी. झाक चांगलं त्यात. माश्या आली तर बघ 2 चावतेले उघड्या अंगाला. नाही तर चावत माश्या. नाही ना. नाही काय करत नाही ते आता. झाक होत तसं ठेवू. व्यवस्थित. नाही बसलं. बसलं. नाही बसलं. हा आता बसलं. इटा ठेव. हा नाही बसलं. बसलं. हा राहू दे. हा ठेव ती इटा ठेव आता 2. ठेव की. फळी वाकली ही फकली. फळी. हा फळी जरा वल्ल लाकूड असल्यामुळे थोडस ठेवा. आणि पाटी ठेवा त्याच्या सावलीसाठी. हा इटावर ठेवायची. पण ती नाही पाटी बापू त्याची. हीच आहे. ती होती ना. नाही हे. ती ठेवली. बर बर हीच आहे. माझ्या लक्षात नाही. मी ती ठेवत होती इतके दिवस. नाही हीच आहे. बरं असू दे. चला चला मग काय काम करायचं आता. हे काढायचं गवत. का अभ्यास आहे तुला. आता हा लागते ते 2-3 दिवसांनी सुट्टी. बरं बरं परत काढायचं. दीड महिना काय आपलं काम करत बसायचं. चला तर आपण ही मध घेतलाय प्लेटीत. आपल्या मधमाशांना द्यायचं आहे. त्यांचाच मध आहे. गाळून ठेवलाय. ही द्यायचं आहे त्यांना. आत्ता ही तर मी ही प्लेट ठेवती. आता ह्यांना जरा बाजूला ठेवते. आता ह्यांना एखादी माशी त्याच्यावर बसली वासाने येऊन आणि ती माशी जर आत गेली तर मग पुन्हा बाहेर येते त्या माशा बाकीच्या मध प्यायला. आता एखादी माशी कधी बसते काय माहिती. बसायला लागल्यानंतर मी बसले आपलं इथं माशांचं बघत आणि बापू लागला इथली घाण काढायला. कुठे गेला रे. कुठे गेला. चप्पल घालतो. बर 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 काढतो ना आता इथलं. काढू घ्या आपण घाण. ये आण मग मी पण काढते गवत इथलं. तिथं ढिगारा करते गवताचा. झाडांपासून जरा लांब करा. कुठे झाड आहे ती. ती आपला हादिग्याचं आहे की इकडे काय. म्हणजे रोटर ही फिरवा येतं र. म्हणजे भुगा होऊन जातं ते सगळाचा. मग रोटर फिरवल्यावर माशा काय अजून याच्यावर बसत नाही ते की रे. काय होय होय काय आजी म्हणते ट्रॅक्टर चालवायला तू. बापूला येतो की. इळा आणि इळा मी पण काढू लागते घाण. नाही खाल्ला आणते की. मग काय हे 2 काढू घेतला. काय बाबा वैताग आलंय सारखं. ही आई ते हे काय म्हणते ते ग. काय रे ते 5 असते दात्र्या ते. पंजाबाई हा पंजाने सगळी घाण ओढून काढू आपण. कुठली घाण वाढायची. ही सगळी नाही दनवर नाही इथली काय ही पाला ही. हा दातू दातूळ झाला. मग तू म्हणतोय ती दातूळ झाला. हा तीच दातू आणि ती पंजा. मग तीच की सगळ्यातलं हे काढू आपण पाला ही पाचोळा. काय करायची पाला पाचवा राहू दे की बुडात. काढावं म्हणलं इथलं थोडी अडचण माशांकडे. आ हा हाय की आमच्याकडे. मग पंजा आहे की
ही खडी बापूला सगळी सगळं माहिती आहे आई. हा खडी सगळी पंजाने सोडून टाकलेली आहे तिथं. तिथलं ते ढिगारा खडीचा आम्ही बापूनी मी आम्ही चौघांनी पण उचललाय. हा हाय सगळे हाय ती इकनं पंजा हाय अजून काय रे बापूजी काय जातो दातुळा आहे सगळं हाय. माझा बॉल गावला काय काय कुठं आहे रे ओ गो पुढं हा बॉल गावला माझा. सगळ्यात टाकून पुन्हा गवत नाही. बॉल चेंडू हा त्याला काढून घेऊ हे घेऊ काढून चला.